आपण स्कॉलरशिप आणि नवोदयची परीक्षा तयारी करीत असणार. आता नवोदयच्या परीक्षेचे फॉर्म निघालेले आहेत आणि नवोदयच्या परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला गणित हा विषय सगळ्यांना समस्येचा विषय असतो. तर गणितामध्ये एक संकल्पना आहे ऑड नंबर्स आणि इव्हन नंबर. तर ऑड नंबर आणि इव्हन नंबर काय असते, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो की समसंख्या आणि विषम संख्या, विषम संख्या आणि समसंख्या हा एक कॉन्सेप्ट आहे. तर हे काय असते, त्याला कशा ओळखायचं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया, शिकून घेऊया. तर सगळ्यांनी लक्ष द्या की सगळ्यात पहिल्यांदा आपण विषम संख्या म्हणजे काय हे समजून घेऊ. ऑड नंबर, व्हॉट इज ऑड नंबर, की ज्या संख्येच्या एकक स्थानी, लक्षात द्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 असते. म्हणजे काय की 1, 3, 5, 7 and 9 at the ones place or unit place. सोपी गोष्ट आहे की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या जर असल्या तर डोळे बंद करून ती संख्या कोणती असेल, विषम संख्या असे असेल. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 23, 81, 97, 65, 89. या आहेत सगळ्या ऑड नंबर्स. काय आहेत, विषम संख्या. कशावरून, कारण यांच्या एकक स्थानी काय आहे, युनिट प्लेसला काय आहे 9, इथे आहे 5, इथे आहे 7, इथे आहे 1, इथे आहे 3. समजलं. मग ऑड नंबरची संकल्पना कशी असेल की ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9, दॅट्स मीन्स एट द युनिट प्लेस 1, 3, 5, 7 and 9 हे जर अंक असतील तर आपण त्यांना ऑड नंबर म्हणायचे. समजला. ओके. मग आता आपण समजूया इव्हन नंबर काय आहे. त्याच्या विरोधामध्ये समसंख्या. समसंख्येचा एक साधा कॉन्सेप्ट असणार आहे की ज्याचे दोन सरळ भाग सारखे भाग करता येऊ शकते अशा संख्या. तर इथं बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असते ती संख्या ही असते समसंख्या. दॅट्स मीन्स 0, 2, 4, 6 and 8 at the ones place or unit place. That's numbers are called even numbers. Okay. मग बघूया त्याचे उदाहरण. 20 इथे युनिट प्लेसला काय आहे 0. 62 याच्या युनिट प्लेसला काय आहे 2. 84 याच्या युनिट प्लेसला काय आहे 4. 96 याच्या युनिट प्लेसला काय आहे 6 आणि 28 याच्या युनिट प्लेसला आहे 8. म्हणजे ज्या संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 ही संख्या असते त्याला म्हणायचं आपण समसंख्या. दॅट्स मीन्स 0, 2, 4, 6 and 8 at the ones place or unit place, that numbers are even number. तर समजलं तुम्हाला ऑड नंबर आणि इव्हन नंबर. आता कुठलीही कितीही अंकी संख्या जरी असेल तर त्याच्या एकक स्थानचा अंक बघायचा आणि ऑड आणि इव्हन नंबर समजून घ्यायचे. आता आपण तुम्हाला एक होमवर्क देतो, तो होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर लिहा. कोणती संख्या ऑड नंबर की इव्हन नंबर आहे ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये लिहा. 2, 3, 9, 8, 2, 6, 4, 4, 2, 2, 1, 6, 8, 7, 7, 7 यापैकी कोणती संख्या ऑड आहे आणि कोणती संख्या इव्हन आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया अशाच एका गणिताच्या सुंदरशा घटकासोबत, ट्रिक सोबत. थँक्यू. जय हिंद. वंदे मातरम.